आज चालू करणार आहोत आपण मराठी व्याकरण. त्यातला पहिला चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम. उगम व त्याचे व्याकरण. मराठी व्याकरण जो विषय आहे तो स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC पासून ऑल क्लास 3 पोस्ट पर्यंत अतिशय महत्त्वाचा विषय आहे. MPSC ला सर्वात जास्त वेटेज मराठी व्याकरणाला आहे. मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक गोष्ट छोटे छोटे गोष्टी एकदम बेसिक पासून आपल्याला घ्यायचं आहे, जे की आपण पहिलीपासून शिकलेला आहोत. अ आई पासून 12 खडी या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर मराठी व्याकरण सोपं जाते. तर मराठी व्याकरण पाहत असता वेळेस सर्वप्रथम मराठी व्याकरणामध्ये भारतातील भाषा प्रामुख्याने 2 मुख्य भाषिक आहेत. एक म्हणजे द्रविडियन आणि आर्य भाषा, इंडो युरोपियन याला आर्य भाषा देखील असं म्हटलं जाते. आर्य भाषा. आणि दुसरी आहे द्रविडी भाषा. अशा पद्धतीनं सर्वप्रथम 2 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. एक इंडो युरोपियन, पहिला प्रकार जो आहे इंडो युरोपियन आणि दुसरा प्रकार जो आहे द्रविडियन भाषा. यालाच आर्य भाषा, इंडो युरोपियन भाषेला देखील आर्य भाषा असं म्हटलं जाते आणि द्रविडियन भाषा. अशा 2 प्रकार या भाषेचे या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे मराठी व्याकरणामध्ये. हे 74% आहे आणि ते 24% आहे. अशा पद्धतीने याचे पर्सेंटेज दिलेले आहे. मराठी भाषेबद्दल जर बोलायचं झालं, आपल्या भारतामध्ये जवळपास मातृभाषांची संख्या जी आहे ती 1652 मातृभाषा 1652 इतक्या भाषा या मातृभाषेमध्ये आपल्या बोलल्या जातात. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी या संघ राज्याच्या भाषा आहेत. हिंदी आणि इंग्रजी या संघ राज्याच्या भाषा आहेत आणि यामध्ये जवळपास आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषा आहेत. एकूण जे काही प्रादेशिक भाषा आहेत त्यांना राजभाषा किंवा राजकीय भाषा असं देखील म्हटल्या जाते. 22 प्रादेशिक भाषा जे आहेत ते राजभाषा किंवा त्यांना राजकीय भाषा असं देखील म्हटल्या जाते. म्हणजे यांना राजभाषा, राजकीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. जे काही 22 भाषा आहेत मी ते तुम्हाला लिहून देईन. त्यापैकी आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, बोडो, डोंगरी, मैथिली, ओरिया, सिंधी, संथाली अशा पद्धतीने एकूण 22 राष्ट्रीय भाषा आहेत जे आपल्या भारतामध्ये बोलले जातात आणि त्यांना राजभाषा, राजकीय भाषा असं म्हटल्या जाते. प्रादेशिक जे काही भाषा आहेत ते, आणि ते तुम्हाला आता मी सांगितलेले आहे. याच्या पुढे जर जाऊन बघितलं तर भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. राष्ट्रभाषेचा दर्जा कोणत्याही भाषेला अजून दिलेला नाही. त्यानंतर भाषेचे पुन्हा प्रकार पाडण्यात आलेले आहेत, जे काय आपण या ठिकाणी बघितले. आर्य भाषा आणि द्रविडी भाषा. आर्य भाषेला या ठिकाणी देवनागरी लिपी असं देखील म्हटलं जाते. आर्यन भाषा आणि द्रविडी. आर्यन भाषामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली अशा पद्धतीने या 6 भाषांचा समावेश होतो. आणि द्रविडियन भाषामध्ये जे काही द्रविडियन भाषा आहे, कानडी, तेलुगू, मल्याळम, कानडी, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ
अशा पद्धतीने ह्या द्रविडियन भाषा आहेत. या 4 आणि या 6 द्रविडियन भाषा आहेत 4. या प्रकारे आपल्याला मराठी भाषेचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. जे काही मराठी व्याकरण शिकत आहोत, मराठी व्याकरणामध्ये सर्वप्रथम पहिला चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मराठी भाषेचा उगम पाहत असतात मराठी भाषेचं 2 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. इंडो युरोपियन, त्याला आर्य भाषा असे म्हणतात, आणि दुसरी आहे द्रविडियन भाषा. त्यानंतर जवळपास मातृभाषांची संख्या 1652 इतकी भारतामध्ये मातृभाषांची संख्या आहे, आणि 22 प्रादेशिक भाषांना राजकीय व राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. राष्ट्रभाषेचा दर्जा कोणत्याही भाषेला अजून दिलेला नाही. त्यानंतर आर्यन भाषेमध्ये आर्यन आणि द्रविडियन, आर्यन भाषेमध्ये 4 भाषांचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. आणि द्रविडियन भाषेमध्ये 4 द्रविडियन भाषेमध्ये 4 तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कानडी. आर्यन भाषेमध्ये 6 आणि द्रविडियन भाषेमध्ये 4 अशा पद्धतीने या भाषांची गट प्रमाणे विभागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे आहेत. मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे पाहत असताना सर्वप्रथम पाहूया 1 नंबरला भाषा. 1 नंबरला भाषा. व्यवस्थित लक्ष द्या, याचे व्याख्या देखील परीक्षेत आजपर्यंत विचारलेले आहेत. भाषा म्हणजे काय की 2 व्यक्तीचा जो काही संवाद असतो त्याला भाषा असं म्हटलं जाते. आपल्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या ध्वनीचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हटल्या जाते. 2 व्यक्ती असतील, आपल्या मनात जे काही विचार असतील ते दुसऱ्याला पुढच्याला सांगायचे असतील तर त्यावेळेस या भाषेचा वापर केला जातो. जसं एखाद्याला पुस्तक हवं असेल, पाणी पाहिजे असेल तर तो काय म्हणतो, मला पुस्तक पाहिजे, मला तहान लागली, पाणी पाहिजे. तर याप्रमाणे या भाषेचा आपण वापर करतो. भाषा म्हणजे काय, संवादाचे साधन. आपल्या मनातील विचार दुसऱ्या समोर व्यक्त करताना ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हटलं जाते. म्हणजे आपल्या मनात जे काही विचार असतील ते दुसऱ्यासमोर व्यक्त करायचे आहे, आपल्याला बोलायचं आहे, तर कसं बोलणार, आपण त्या भाषेचा वापर करतो. त्यालाच भाषेचं या ठिकाणी संवादाचे साधन असं देखील म्हटलं जाते. त्यानुसार भाषेची व्याख्या कशी तयार झालेली आहे, आपल्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या साधनाचा वापर केला जातो, ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हटल्या जाते. ही झाली भाषेची व्याख्या. आणि याचे जर उदाहरण पाहिजे तर आपण जे काही बोलतो, बोलणारा आणि ऐकणारा या दोघांना जोडणारा जो काही पूल असतो त्याला देखील भाषा असं म्हटल्या जाते. त्यानंतरचा दुसरा घटक आहे, या ठिकाणी भाषेचे 2 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. फक्त लक्ष द्या, नंतर लिहून देतो. 2 प्रकार पाडण्यात आलेले आहेत भाषेचे. सर्वप्रथम पहिला प्रकार आहे नैसर्गिक भाषा, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. स्वाभाविक भाषा, नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा असं देखील त्याला म्हटल्या जाते. आणि दुसरी भाषा आहे कृत्रिम भाषा. दुसरी भाषा आहे कृत्रिम भाषा. आता या ठिकाणी भाषेची व्याख्या आपल्याला माहिती आहे की मानवाच्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या साधनाचा, ज्या पद्धतीचा वापर करतात त्याला भाषा असे म्हणतात. भाषेचे 2 प्रकार पडतात, एक नैसर्गिक स्वाभाविक भाषा आणि दुसरी आहे कृत्रिम भाषा. नैसर्गिक स्वाभाविक भाषा म्हणजे काय की निसर्गाने तयार केलेल्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात. आणि कृत्रिम भाषा म्हणजे काय, मानवाने तयार केलेल्या भाषेला कृत्रिम भाषा असे म्हणतात. कृत्रिम मध्ये त्या शब्दामध्येच अर्थ लपलेला आहे. कृत्रिम म्हणजे तयार करणे आणि नैसर्गिक म्हणजे निसर्गाकडून स्वाभाविकपणे मिळालेली जी काही भाषा असते तिला नैसर्गिक भाषा असे म्हणतात. आता नैसर्गिक भाषेचे उदाहरण कोणते, फॉर एक्झाम्पल चिमणी चिवचिव करते, कावळा काव काव करतो, घोडा हंबरतो, घोडा खिंकाळतो, गाय हंबरते. अशा पद्धतीने हे झाले स्वाभाविक भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे हे निसर्गाकडून मिळालेल्या भाषा असतात. या ज्या भाषा असतात या निसर्गाकडून मानवाला
पशु पक्षी प्राण्याला जे काही सजीव घटक आहेत त्या सगळ्यांना मिळालेल्या भाषा असतात। आता या ठिकाणी नैसर्गिक भाषेबद्दल जर बोलायचं जर झालं तर गाय हंबरते, चिमणी चिवचिव करते, हे त्याची उदाहरण आहे। आणि नैसर्गिक भाषेमध्ये अजून भाषेचा समावेश होतो। फॉर एक्झाम्पल, आपण न बोलता देखील नैसर्गिकरित्या आपले एक्सप्रेशनद्वारे पुढच्याला सांगत असतो। आपल्याला राग आला, डोळे वटारणे किंवा होकारार्थी काही सांगायचं असेल तर मान हलवणे, तर या पद्धतीनं ही झाली नैसर्गिक भाषा। आता एखादं चिमणी आहे, चिमणीचं पिल्लू आहे, गाईचं जे काही बछडा आहे, यांना निसर्गाकडून मिळालेल्या भाषा असतात। एखादं चिमणीचं पिल्लू लहान असेल, त्याला घेऊन त्याला आपण चिवचिव कसं करायचं हे शिकवत नाही, ते आपोआप शिकते। ती कुणाकडून मिळालेली भाषा असते? निसर्गाकडून। म्हणून निसर्गाकडून मिळालेल्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात। किंवा आपल्याला रागवायचं असेल किंवा एखादी गोष्ट नाही म्हणायची असेल तर आपण लहान मुलाला शिकवत नसतो रागवायचं म्हणजे डोळे वटारायचं, ते निसर्गाकडून बरोबर आत्मसात झालेलं असते। अशा प्रकारच्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात आणि हे त्याचे उदाहरण। त्यानंतर कृत्रिम भाषा। कृत्रिम भाषा म्हणजे काय की मानवाने तयार केलेल्या भाषेला कृत्रिम भाषा असं म्हटल्या जाते। म्हणजे जे काही मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे किंवा 1652 भाषा आहेत किंवा हे 22 प्रादेशिक भाषा आहेत, या जे भाषा आहेत ते मानवाने तयार केलेले आहेत। एवढ्या भाषा निसर्गाकडून आलेल्या नाहीत, या भाषा मानवाने तयार केलेल्या आहेत, म्हणून त्यांना कृत्रिम भाषा असं म्हटल्या जाते। जे काही आपण मराठी व्याकरण शिकत आहोत हे त्याचं उदाहरण आहे। त्यानंतर भाषा झाल्याच्या नंतर दुसरा प्रकार आहे त्याचं उगमस्थान। उगमस्थान दुसरा प्रकार आहे उगमस्थान। हे सर्व परीक्षेत विचारलेले आहे। आजपर्यंत मराठी व्याकरणामध्ये या सगळ्या बोर्डावर मी ज्या ज्या गोष्टी लिहून देतो हे आजपर्यंत सर्व परीक्षेत विचारलेले आहे। MPSC पासून ऑल क्लास 3 पोस्ट पर्यंत या पूर्ण गोष्टी परीक्षेत विचारलेल्या आहेत। व्याख्या असतील, उदाहरणं असतील, या सर्व गोष्टी विचारलेल्या आहेत। उगमस्थान मराठी भाषेबद्दल जर बोलायचं जर झालं, मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या दोन भाषांपासून विकसित झालेली आहे। संस्कृत व प्राकृत, संस्कृत व प्राकृत या दोन भाषांपासून याचा उगम झालेला आहे। तर भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या धातूपासून आलेला आहे। भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या धातूपासून आलेला आहे। याचा अर्थ बोलणे असा होतो। म्हणजे जे काही बोलण्याचा व्यवहार करतो आपण ते भाषेद्वारे करतो। अशा पद्धतीने ही भाषेची इतिहास आहे। जे काही भाषा आहे, मानवाच्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या साधनाचा, ज्या पद्धतीचा वापर करतात त्याला भाषा असे म्हणतात। त्यानंतर भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात, नैसर्गिक / स्वाभाविक, त्यानंतर कृत्रिम / सांकेतिक भाषा। याला सांकेतिक भाषा देखील म्हटलं जाते। सांकेतिक म्हणजे एका विशिष्ट खुणांनी लिहिणे। मी जे काही बोर्डावर लिहित आहे, एक विशिष्ट खुणांनी लिहित आहे, त्याला सांकेतिक भाषा असं म्हटल्या जाते। त्यानंतर भाषेचं उगमस्थान, मराठी भाषा जी आहे संस्कृत व प्राकृत या दोन भाषांपासून आलेली आहे। हजारो वर्षापूर्वी जर तुम्ही पूर्वीचा जर इतिहास बघितला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जर इतिहास जर बघितला तर त्यावेळेस संस्कृत ही भाषा मोठ्या प्रमाणात चालायची। त्यावेळेस संस्कृत भाषा होती। आता त्या संस्कृत भाषा सध्या आता कमी झालेली आहे। मराठी भाषा त्याबरोबर 1652 आणि त्या 22 भाषा एवढ्या भाषांचा आता वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आता या ठिकाणी भाषेबद्दल बोलत असताना त्याचं उगमस्थान पाहत असताना मराठी भाषा जी आहे संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषेपासून त्याचं उगमस्थान झालेलं आहे। भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या शब्दापासून आलेला आहे। संस्कृत मधील भाष्य या शब्दापासून आलेला आहे आणि याचा अर्थ होतो बोलणे। याचा अर्थ होतो बोलणे। अशा पद्धतीनं भाषा या शब्दाचा उगमस्थान झालेला आहे। त्यानंतरचा तिसरा घटक जो आहे तो म्हणजे लिपी। लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून आलेला आहे। लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून आलेला असून याचा अर्थ होतो लिहिणे। लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून आलेला असून याचा अर्थ होतो लिहिणे। आता लिंपणे म्हणजे काय? आता जे आपले घर आहे
ती घरं आता सिमेंटची आहेत. इथून 50 वर्षापूर्वी किंवा 10-20 वर्षापूर्वीचा जर इतिहास जर पाहिला तर मातीचे घरं होते, दगडा मातीचे घरं. ती घरं चांगले होते. ते सिमेंटचे घरं आजकाल आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. त्यातून जे हीट येते आपल्या शरीरावर, त्याचा मारा जो होतो हा मारा चांगला नसतो. केमिकल वगैरे वापरून ह्या विटा, त्यानंतर हा सिमेंट, कलर ह्या गोष्टी बनवलेल्या असतात. ह्या गोष्टी आपल्या शरीराला एकदम धोकादायक आहेत. त्यामुळं आजकालचे लोकांचं जीवनमान बिघडलेलं आहे, आयुष्यमान त्यांचं कमी झालेलं आहे, वेगवेगळे रोग होतात. पहिले कसे राहायचे, 100 वर्ष आरामशीर क्रॉस करायचे. का? त्यावेळी जे राहायचे लोक मातीच्या घरात राहायचे. मातीचे घरं हे शरीरासाठी चांगले असतात कधीही. आता मातीचे घरं राहिलेले नाही. असो मातीचे घरं असो, मातीच्या भांड्यावर जे बनवलेले असतात त्याच्यावरचं जेवण असो, चुलीवरचं जेवण असो, ह्या गोष्टी पहिले शरीरासाठी चांगल्या होतात. आता सर्व केमिकलयुक्त गोष्टी आपल्याला मिळत आहेत. राहण्याचे, खाण्याचे, वापरण्याचे जे काही अन्न, वस्त्र, निवारा आहेत, 3 गोष्टी आहेत. त्या तिन्ही गोष्टीमध्ये आता केमिकल मिक्स झाल्यामुळं माणसाचं आयुष्यमान हे कमी झालेलं आहे. आता खूप झालं 60-70 आणि आपलं आयुष्यमान जर बघितलं 50-60 एवढं जरी झालं तर खूप झालं. तर अशा पद्धतीनं लिपण्याबद्दल आपण इतिहास पाहतो तर 10-20 वर्षापूर्वी जे काही मातीचे घरं होते हे लिपत होते, मातीने लिपत होते, असे सारवत होते. तर त्या लिपणे या शब्दापासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. लिपणे म्हणजे काय? काहीतरी रंगवणे, काहीतरी लावणे. आता ह्या व्हाईट बोर्डवर मी काहीतरी लिहित आहे, लिपत आहे पहिलाचा शब्द आहे, म्हणून म्हणजे लिहिणे. लिपी हा शब्दापासून रूढ झाला असून याचा अर्थ होतो लिहिणे. आणि मराठी भाषेची जी लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी. ती आहे देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेची जी लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी. यामध्ये देवनागरी लिपी जी आहे ते डावीकडून उजवीकडे लिहित जातात. डावीकडून उजवीकडे. मी आता हे देवनागरी शब्द जेव्हा लिहित होतो त्यावेळेस इथून सुरुवात केली. देवनागरी अशा पद्धतीने शब्द लिहिलेला आहे. तो डावीकडून उजवीकडे लिहित गेलेला आहे. याला देवनागरी लिपी असं म्हणतात. आणि देवनागरी लिपीवर आपण जे आडवी रेषा मारतो याला शिरोरेषा असे म्हणतात. शिरोरेषा, याला शिरोरेषा असं म्हणतात. कितीतरी परीक्षेत आलेलं आहे, तलाठीत विचारलेलं आहे. देवनागरी लिपीवर आडवी जे रेषा मारतात त्याला काय म्हणतात? ऑप्शन बरेच होते, तर त्या ठिकाणी शिरोरेषा असं म्हटलं जाते. म्हणजे बोर्डावर मी जेवढं लिहून देतो हे सर्व परीक्षेत विचारलेलं आहे आणि पुढे देखील भविष्यात 100% विचारणार. म्हणून प्रत्येक गोष्ट सांगत असतात व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐकायचं. असो, लिपी हा शब्द लिपणी या शब्दापासून रूढ झाला असून मराठी भाषेची जी लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात आणि देवनागरी लिपीच्या वरती जी आडवी रेषा मारतो त्याला शिरोरेषा असं म्हटलं जाते. त्याचबरोबर जे काही एवढ्या भाषा आहेत या सर्व भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली यांची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपी जर पाहायचं झालं तर ती डावीकडून उजवीकडे लिहितात. फक्त एकच भाषा आहे ती उजवीकडून डावीकडे लिहितात, उर्दू. बरोबर, जे काय आपण असं लिहितो हे काय लिहिलं मलाही माहित नाही, ज्याला माहित असेल त्याला विचारा. तर आपण जी उर्दू भाषा असं लिहितात, एखाद्याचं नाव लिहायचं झालं तर उजवीकडून डावीकडे लिहितात. फक्त ती एकच भाषा आहे ती उजवीकडून डावीकडे लिहितात. जे काही तुमचे मित्रमंडळी कोणी ओळखीचे असतील तर त्यांना विचारा कसे लिहितात. तुमचं नाव पण लिहून घ्या वाटलं कशा पद्धतीने लिहितात ते, आणि तुम्ही पण ते उजवीकडून डावीकडे लिहायचं, हो की नाही. तर उर्दू एकच भाषा आहे. बाकी या 6 भाषा जी आहेत ते देवनागरी लिपी आहेत. देवनागरी लिपी जी आहे ते डावीकडून उजवीकडे लिहितात. त्याच्यावरील जे रेषा मारतात आडवी त्याला शिरोरेषा असं म्हटलं जातं. देवनागरी लिपीचा देखील एक इतिहास आहे. देवनागरी या शब्दाचा देखील एक इतिहास आहे. इतिहास काही विचारत नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. फार वर्षापूर्वी आर्य आणि द्रविडी समाजाचे लोक राहायचे. खूप वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आर्य लोक जे होते ते उच्चवर्गीय होते. हे द्रविडी लोक त्यांना देव मानायचे. काय मानायचे? देव. आर्य आणि द्रविडी हे 2 समाज होते. आर्य समाज जो होता तो उच्चवर्गीय होता म्हणून द्रविडी लोक त्यांना देव मानायचे आणि आर्य लोक जिथे राहायचे
ज्या नगरात राहायचे त्याला नागरी, त्याला नागरी, त्यावरून कोणता शब्द रूढ झाला? देवनागरी शब्द हा रूढ झालेला आहे. असा हा जुना इतिहास आहे. हा इतिहास काही विचारला जात नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलेला आहे. अशा पद्धतीने लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून रूढ झाला असून त्याचा अर्थ लिहिणे असा होतो. मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे. ती डावीकडून उजवीकडे लिहितात आणि जे वरती आडवी रेषा मारतात त्याला शिरोरेषा असे म्हणतात. देवनागरी लिपीचे 6 भाषा आहेत: मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. अशा पद्धतीने या 6 भाषा देवनागरी लिपीत मोडतात. त्यानंतर हा झाला इतिहास. त्यानंतर सर कृत्रिम भाषा किती? कृत्रिम भाषा जे आपण जे आता बोर्डावर लिहित आहोत त्या सर्व कृत्रिम भाषा आहेत. बोर्डावर आपण जेवढे लिहित आहोत ना या सर्व कृत्रिम भाषा आहेत. कृत्रिम भाषेची व्याख्या काय? मानवाने तयार केलेल्या भाषेला कृत्रिम भाषा असे म्हणतात. जे काय आपण मराठी व्याकरण शिकत आहोत हे देखील मानवाने तयार केलेल्या भाषा आहेत. या निसर्गाकडून मिळालेल्या भाषा नाही. नैसर्गिक भाषा कोणत्या आहेत? आपल्या मानवाला मिळालेल्या रागवणे, रुसणे, फुगणे किंवा मान हलवणे, होकारार्थी, नकारार्थी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आहेत नैसर्गिक भाषा. सांकेतिक भाषा हे आपल्याला लहानपणी लहानपणी जन्मलं जसं मोठं होते त्याला आपण शिकवत नाही. खुश झालास, आनंदी झालास की असं हसायचं, रागवायचं, रुसवायचं तुम्ही शिकवता का? कुठं नाही शिकवत. तो आपोआप शिकतो कारण त्याला त्या निसर्गाकडून मिळत असतात. पण मराठी व्याकरण तुम्हाला आपोआप मिळालेलं आहे का? नाही, हे शिकावं लागते. मग हे कशामध्ये मोडते? कृत्रिम भाषेमध्ये मोडते. अशा पद्धतीनं नैसर्गिक आणि कृत्रिम भाषेचा समावेश होतो. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे मोडी लिपी. 4 नंबरचा भाग जो आहे तो आहे मोडी लिपी. मोडी लिपी. मोडी लिपीची फक्त एक सरळ साधी व्याख्या आहे. पहिले ही जी भाषा आहे मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. याला काही व्यवस्थितरित्या असं लिहित होते. आपण ज्या पद्धतीने लिहितो एवढीच रेषा. पहिलं कसं समजा गुजराती कशाही पद्धतीने लिहायचं, मोड घालून कशाही पद्धतीने लिहायचं. म्हणजे मोडी लिपी म्हणजे काय? मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी असे म्हणतात. ही भाषा मुरड घालून लिहित होती म्हणजे कशाही पद्धतीने लिहायची. त्याला काही व्यवस्थितरित्या व्याकरण नव्हतं त्यावेळेस, म्हणून कशाही पद्धतीने मुरड घालून लिहित होते. म्हणून मराठी भाषा जी आहे मराठी भाषा ही काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती म्हणून तिला मोडी लिपी असं म्हटल्या जाते. त्यानंतर 5वा घटक आहे तो म्हणजे मातृभाषा. तो म्हणजे मातृभाषा. 5वा जो घटक आहे तो म्हणजे मातृभाषा. जे काय आपण मुद्दे पाहत आहोत मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे पाहत आहोत. हे 5 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये तुम्हाला त्याच्या व्याख्या, त्याचे उदाहरण आणि या स्पष्टीकरणासह या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेत काहीही प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. बोर्डावर लिहिलेलं प्रत्येक गोष्टी आजपर्यंत विचारलेले MPSC पर्यंत असो. त्यानंतर मातृभाषा. मातृभाषा म्हणजे काय याची व्याख्या सरळ आहे. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हटलं जाते. आपल्या घरात आपण जी भाषा बोलतो त्याला मातृभाषा असं म्हटलं जाते. आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्या घरात आपले आई वडील, आजी आजोबा, जे काही नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, हे आपल्याला त्यांचे शब्द आपल्या कानावर पडून आपण ही भाषा शिकलेलो आहोत. त्यांचे शब्द आपल्या कानावर पडले त्यानंतर आपण ही भाषा शिकलेलो आहोत. आणि जी भाषा आपण आत्मसात करतो, जी भाषा आपल्या घरात बोलली जाते, जी भाषा आपण शिकतो तिला या ठिकाणी मातृभाषा असं म्हटल्या जाते. यावरून मातृभाषेची व्याख्या काय? आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हटल्या जाते. कळालं इथपर्यंत? काही अवघड काही जरी विचारलं तर तुम्हाला सांगता येईल. काही प्रॉब्लेम विचारा आताच काय असेल तर. पुन्हा एकदा सांगू, मराठी व्याकरणामध्ये पहिला चॅप्टर सुरू केलेला आहे तो म्हणजे मराठी भाषेचा उगम व त्याचे व्याकरण. मराठी भाषेबद्दल बोलायचं जर झालं तर या ठिकाणी मराठी भाषेचे 2 घटक आहेत. ते म्हणजे इंडो युरोपियन आणि द्रविडियन भाषा. इंडो युरोपियन 74% आहे, त्याला आर्य भाषा असं म्हटलं जाते आणि द्रविडियन भाषा 24% आहे. त्यानंतर भाषेबद्दल जर बोलायचं जर झालं तर या ठिकाणी आर्यन भाषा याला इंडो युरोपियन भाषा असं देखील म्हटलं जाते आणि द्रविडियन भाषा. भारतामध्ये जवळपास
मातृभाषेची संख्या 1652 इतकी आहे आणि जे काही 22 प्रादेशिक भाषा आहेत त्यांना राजभाषेचा राजकीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि राष्ट्रभाषेचा दर्जा कोणालाही दिलेला नाही आतापर्यंत भारतीय संविधानाने. त्यानंतर मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला आर्यन भाषा या 6 आहेत आणि द्रविडियन भाषा हे 4 आहेत. कोणते आहेत ते माहिती पाहिजे. परीक्षेत कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली जे काही देवनागरी लिपीतील आहे या सर्व भाषांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर द्रविडियन भाषा जे काही साऊथ इंडियामध्ये बोलल्या जातात. साऊथ इंडिया म्हणजे कोणता भाग? दक्षिण भारत. दक्षिण भारतामध्ये जे काही भाषा बोलल्या जातात तेलुगू, तमिळ, मल्याळम, कान्नडी. तुम्ही चेन्नईला जा तामिळनाडू, तुम्हाला मराठी आणि हिंदीला देखील दर्जा नाही तिथं. तुम्ही मराठी किंवा हिंदी जर बोलला तर तुम्हाला जवळ सुद्धा थांबू देत नाही. तिथं फक्त तमिळ बोलल्या जाते. एवढं स्ट्रिक्ट वातावरण आहे. तमिळ नाहीतर इंग्लिश दोन्हीपैकी एक भाषा आली पाहिजे. चेन्नईला जा केव्हा कोणी असेल तर विचार आहेत का? हां जाऊन पहा. समुद्र किनारा आहे चांगला, फिरून या. तर जे काही हे साऊथ इंडियाचे भाषा आहेत हे सगळं द्रविडियन भाषेमध्ये येतात. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कान्नडी. त्यानंतर मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे आहेत ते म्हणजे 5 मुद्दे आहेत. पहिला आहे तो म्हणजे भाषा. मानवाच्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या भाषेचा, ज्या साधनाचा, ज्या पद्धतीचा वापर केला जातो. मानवाच्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या साधनाचा, ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हणतात. या ठिकाणी भाषेचे मुख्य 2 प्रकार सांगितलेले आहेत. नैसर्गिक स्वाभाविक भाषा, कृत्रिम सांकेतिक भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे काय? निसर्गाकडून मिळालेल्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात. चिमणीची चिवचिव, कावळ्याचे कावकाव, गाईचे हंबरणे, घोड्याचे किंकाळणे, आपले रागावणे, आपण मान डोलवणे या सर्व नैसर्गिक भाषेमध्ये येतात. कृत्रिम भाषेमध्ये मानवाने तयार केलेल्या भाषेला कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा असे म्हणतात. त्याचं जर उदाहरण जर पाहिलं तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण जेवढ्या भाषा आहेत त्या भाषा. त्यानंतर उगमस्थान. मराठी भाषेचं उगमस्थान जे आहे संस्कृत व प्राकृत या 2 भाषेपासून मराठी भाषा ही तयार झालेली आहे आणि भाषा हा शब्द संस्कृत मधील भाषी या धातूपासून आलेला असून त्याचा अर्थ बोलणे असा होतो. त्यानंतर आहे लिपी. लिपी हा शब्द लिपणे या शब्दापासून रूढ झाला असून त्याचा अर्थ होतो लिहिणे. मराठी भाषेची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे. ती डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते आणि वरील जी आडवी रेषा मारतात त्याला शिरोरेषा असं म्हटल्या जाते. त्यानंतर मोडी लिपी. मराठी भाषा काही काळ मुरड घालून लिहित होते म्हणून त्याला मोडी लिपी असे म्हणतात. त्यानंतर मातृभाषा. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हटल्या जाते. या पद्धतीने त्याची व्याख्या, त्याचे उदाहरण आणि एवढे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे. कळालं इथपर्यंत? काही अवघड काही विचारलं तर सांगणार. सांगा तुम्ही. मराठी भाषेचे 2 घटक आहेत. कोणते भाषा आहेत ते? द्रविडियन भाषा. त्यानंतर आर्यन भाषेमध्ये किती भाषेचा समावेश आहे? कोणकोणते? मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. त्यानंतर द्रविडियन भाषेमध्ये कानडी, तमिळ, तेलुगू. त्यानंतर मराठी भाषेसंदर्भात 5 मुद्दे आहेत. पहिला जो आहे तो भाषा, त्याची व्याख्या सांगा. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा, मातृभाषा असं म्हणतात. भाषा याची व्याख्या सांगा. विचार व्यक्त करण्याचं साधन. हां बरोबर. मानवाच्या मनातील जे काही विचार असतात ते दुसऱ्या पुढे व्यक्त करताना ज्या साधनाचा, ज्या पद्धतीचा वापर करतात त्याला भाषा असे म्हणतात. भाषा हे संवादाचे साधन आहे. बोलणारा आणि ऐकणाऱ्या यांना जोडणारा जो काही पूल असतो त्याला भाषा असे म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत, नैसर्गिक आणि कृत्रिम भाषा. नैसर्गिक भाषेची व्याख्या सांगा. त्याला स्वाभाविक भाषा देखील म्हटलं जाते. नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक म्हणजे आपण हसतो. हां पशु पक्ष्यांचे आवाज वगैरे. कृत्रिम भाषेची व्याख्या त्याला कृत्रिम भाषा असं म्हणतात. उदाहरणार्थ मराठी, हिंदी. हां बरोबर. जे काही भाषा असतील त्या. त्यानंतर उगमस्थान सांगा. संस्कृत व प्राकृत. हां संस्कृत व प्राकृत या भाषेपासून कोणत्या भाषेचा उगम झालेला आहे? मराठी भाषेचा उगम झालेला आहे. भाषा हा शब्द कुठून आलेला आहे? भाषी या धातूपासून आलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? बोलणे. त्यानंतर लिपी. लिपीबद्दल सांगा. लिपी म्हणजे लिपी हा शब्द लिपणी या शब्दापासून रूढ झाला असून त्याचा अर्थ
लिहिणे असा होतो. आणि मराठी भाषेची लिपी कोणती आहे? हा, ती कशी लिहिल्या जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली आहे, त्याच्यावरती आडवी रेषा मारतात, त्याला काय म्हणतात? शिरोरेष. देवनागरी लिपीला अजून काय म्हणतात? देवनागरी लिपीला अजून एक शब्द आहे, नाही, बाळबोध लिपी देखील असं म्हटल्या जाते. त्यानंतर मोडी लिपी म्हणजे मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी असे म्हणतात. मातृभाषेची व्याख्या सांगा. घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हटल्या जाते. एकूण देशामध्ये किती मातृभाषा बोलल्या जातात? 1652. अशा पद्धतीने एकूण देशामध्ये मातृभाषे जे आहेत 1652. कळालं इथपर्यंत? काय अवघड? हे जे काय आहे ते बोर्डावर लिहिलेलं आजपर्यंत MPSC पासून ऑल क्लास 3 पोस्ट पर्यंत विचारलेले आहेत आणि भविष्यात देखील विचारले जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. लिहून घ्या थोडक्यात. पहिला चॅप्टर मराठी भाषेचा उगम व व्याकरण. सर ते भारताला राष्ट्र